तर नमस्कार मंडळी, मालवणी किचन आणि व्लॉगमध्ये मी तुमचा सहर्ष स्वागत करते. तर आज आपण इकडे जी आमची आंब्याची कलमं आहेत त्यांना खत घालणार आहोत आणि थोडी काजूची झाडं आहेत. तर त्यांना खत घालण्यासाठी म्हणून आलो आहे. आता ॲक्च्युली काय आहे, आमच्याकडे लाईट नव्हती म्हणून शिडी घेऊन आलेलो. तर ती वाडीत द्यायची होती, तर पहिली ती दिली आणि हत्यारं घेऊन इकडे आलो. आता ती बागेत ठेवली आहेत. आता खत घ्यायला जातो आहे घराकडे. तर खतबीत घेऊन येऊ आणि मग इकडे खड्डे मारायला सुरुवात करू. तर ती व्हिडिओ आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही काजूच्या कलमांना आणि आंब्याच्या कलमाला कसं खत घालतो. तर आता तुम्हाला मी बाग दाखवतो पहिली, थांबा. तर हे बघा, ही आपली इकडची बाग आहे. तर इकडे ॲक्च्युली 5 कलमं होती, त्याच्यातली 3 हे झाली गेली. आणि ही काजूची ही सगळी जी लाईन आहे इकडे काजूची झाडं आहेत 30 गुंठ्यामध्ये. आणि इकडे जी सगळी होती ती कलमं होती आंब्याची. आता 2च कलम राहिलेत आणि बाकी वेंगुर्ला काजू आहेत. ही पण कलमच आहेत वेंगुर्ला ह्या बागेत सगळं. तर आता ह्यांना आपल्याला खत घालायचं आहे. त्याच्यासाठी पहिलं खत आणूया ना. खत आणून थंय ठेवूया कोपऱ्यात. होय, संध्याकाळी टाकूया म्हणतो. बट ते संध्याकाळी परत ते घेऊन यावं असं माझं म्हणणं होतं. अरे जरा खणूया आणि नंतर जाऊया. मग आणि परत यायचं. तर आता बघू पहिलं. आता हे मग आता काका म्हणता की खणून घेऊया, तर आता करतो. त्याच्यानंतर मग खत आणू आणि खत घालू इकडे पूर्ण. तर आता पुढे प्लॅनिंग आहे की इकडे पण ही खाली जी जागा आहे ती आमचीच आहे, खालचीच ना हो. हां, तिकडे पण प्लॅनिंग आहे की, कारण का ती आता कोण शेती करत नाही तिकडे, पडीकच आहे. तर तिकडे पण प्लॅनिंग आहे आमचा. थांबा पुढून दाखवतो तुम्हाला. व्ह्यू तुम्हाला समजेल कुठे बोलतो आहे मी. ही बघा, हे जे 2 वाफे आहेत ना थंय, तिकडे पण मका आता आंब्याची लावूची आहेत कलमं. सगळे रान आहे ते आता या भंगेऱ्याने ओढून घेणार आणि मग इकडे एक थोडासा असा खड्डा करणार त्या साईडला. सेम आता ह्या सगळ्यांना तसंच करायचं आहे. आणि ही शिरडं कशाला टाकून ठेवलेली आहे, कारण का एकदा शेती झाली की परत गुराबिरा मोकळी सोडतात. तर मग ती ह्यांना काजूचे, मग आता हे तर छोटं आहे आणि गुरं काजूची तशी झाडं खात नाहीत पानं, पण ते मोठं झालं ना हे झाड की त्यांना जेव्हा खाज येते पाटीला, तर ते पाट ह्या काजूंच्या झाडांना घासतात. तर त्याच्यामुळे ही शिरडं टाकून ठेवलेली आहेत. ती बघा इकडे पण तशीच टाकून ठेवली आहेत. तर हे शिरडांचं ते कारण आहे, काट्यांचं. आणि हे जे शिरडं आहेत ती करवंदीची झाडं आहेत, तर त्याचे ते काटे आहेत. ते चारही बाजूने असे लावतो, म्हणजे काय कोण गुरं येऊन घासून नये म्हणून. सेम हे बघा, या कलमाला पण तसंच केलं आहे. आता हे आंब्याचं कलम आहे, हापूस आंब्याचं. त्याला पण बघा चारही बाजूने अशी शिरडं टाकली आहेत. आता पहिली जी शिरडं उचलणार आणि मग हे साफ करून मग खत टाकू इकडे. तसं पूर्ण तिथपर्यंत आपली झाडं आहेत तेवढं करायचं आहे. हा तेच हे बघा, असं करायचं आहे पूर्ण क्लीन. मग आता काय करणार मी, इकडेच ह्या असं वरच्या साईडला त्या साईडला असं हे करेल, खड्डा मारेल आणि तिकडेच एकत्र खत आणि लेंडी टाकू. तिथे ओढून घ्या. चला आम्ही लागतो इकडे कामाला, दाखवते. आणि ती बघा ते रोड, आज नवीन ST इली आहे आणि त्या STचं नाव काय आहे ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा, कारण का त्या STला एक स्पेसिफिक नाव दिलं आहे. तर हे बघा, आपण आता हे खत टाकणार आहोत. हे इकडे लेंडी आहे आणि हे इकडे खत आहे. हे पण सेंद्रिय खत आहे आणि ही लेंडी पण सेंद्रियच आहे. आणि अजून एक पिशवी आहे खताची, ती आतमध्ये आहे, तर ती पण नंतर फोडू आम्ही. आता ही अर्धी होती तर हीच वापरेल पहिली. आणि हे लेंडी 3 पोती अजून वाचलेत. तर हे सगळं आता आपल्याला टाकायचं आहे तिकडे झाडांच्या मुळात. तर आता ही एक पहिली नेतो मी तिकडे आणि ह्या भंगेऱ्या नेतो कामासाठी. चला हे घेऊन जातो मी. तर ह्या बघा, आता ह्या आम्ही साफ केला, सकाळी साफ केलेला
आता संध्याकाळी 4:30 झाले, 4:30ला येईल आणि थोडंसं सूर्य पण हा डोक्यावर. आज दिवसभर काही पाऊस पडलेला नाही त्याच्यामुळे थोडी माती पण बघाल तर कडक झाली आहे. कारण का एक थेंब पण पडलो नाही. जरी वरची माती जरी ओली म्हणजे सुकली असेल ना ही, कारण का हे कसं आम्ही साफ केलं त्याच्यामुळे हे सुकलं आहे. बट जिकडे हिरवळ आहे तिकडे चांगला ओलावा आहे. म्हणजे तुम्ही वाफ्यात बघू शकता. मी झूम करतो, हे बघा, हे जे वाफे आहेत तिकडे चांगलं पाणी आहे अजून. आणि ह्याच्या पण खाली चांगला ओलावा आहे अजून मातीचा. तर आता आपण डायरेक्ट खताला सुरुवात करूया टाकायला. अजूनही तिकडची जी थोडी काजूची झाडं आहेत ती साफ करूची आहेत. थांबा, परत ह्या उचलून टाकूचा. जर टाईम भेटलो तर ह्या टाकतलं, नाही तर मग थयच ठेवतलं. ही हैसरची ही 2 काजू सकाळी साफ केलेला. आता मेन हैसून ही जी पुढची काजूची लाईन आहे ती साफ करूची आहे. म्हणजे किती आहेत बघा साफ करूची अजून. ह्या 1, ह्या 2, हैसर 3 आणि पुढे 2च. आणि हे बघा इकडे आंब्याचा कलम होता, बट्टा मेला. कारण का ह्याच्यात मे महिन्यात त्याका धड पाणी भेटलं नाही ना, त्याच्यामुळे त्याचं जीव नाही राहिलो. ते आमच्या चुकीमुळेच झालं आहे, कारण का पाणी त्याला नीट टाकलं नाही आम्ही. सो हे एक इकडे आंब्याचं कलम होतं आणि तो बघा तो एक तिकडे ढिगारा दिसतोय ना, तिकडे एक होतं. आता जास्त टाईम नाही घेत, मी खत टाकायला सुरुवात करतो. आणि एक दाखवतो, एक मी काकाला सांगतो की तू टाक खड्डा करून. कारण का आम्ही 4ही बाजूने नाही टाकणार आहे. म्हणजे सांगतो तुम्हाला एक एक्झाम्पल. आता हे झाड आहे तर आम्ही वरच्या बाजूला या साईडला असा खड्डा करणार. खड्डा जरा मोठा करू आणि त्याच्यातच खत आणि लेंडी टाकू आणि मग ती माती परत म्हणजे तो बुजवून टाकू खड्डा. कारण का 4ही बाजूने म्हणजे हे करायला तेवढं आमच्याकडे टाईम नाही, म्हणून आम्ही सोप्पं तो पर्याय करतोय सध्यासाठी तरी. आता तर सध्या तो 4ही बाजूने जरा ती बोलतात ना झाडाचा स्पेस आजूबाजूचा तो वाढवतोय. हे बघा हे आंब्याचा कलम आहे. आता ह्याच्या वरच्या बाजूला म्हणजे बघा इकडे मी तो खड्डा कनेल आणि त्याच्यातच सेंद्रिय खत आणि लेंडी दोन्ही टाकू. म्हणजे इन केस कसं आहे जर पाऊस पडेल तर ही बघा हा असा जरा वरचा असा स्लोप आहे, म्हणून मग वरच्या साईडला खत टाकलं तर ते ज्याचं पाणी आहे ना ते म्हणजे मुळाला लागेल. जर ह्या साईडला टाकलं तर ते झिरपून कसं ते पुढे जाणार. ते काय त्याची जी मुळं असतात ते घेणार. बट एक इझी वे म्हणून म्हणजे त्याला त्या झाडाला पण सोपं पडेल त्याच्यासाठी तो वरच्या साईडला हे टाकतोय. आणि जो खताचा जो रस असणार खताचा आणि लेंडीचा तो जेव्हा झिरपून खालून जाईल तो मग मुळाला लागून पुढे जाईल असं. तर जास्त टाईम नाही घेत. आता हा बघा हा असा पूर्ण सर्कल करणार सगळ्यांना आणि मग मी एका साईडलाच फक्त तो खड्डा काढून खत टाकते. चला आता ते जवळ आम्ही येणार नाही हा ते पण आहे परत. आता हा एवढा पूर्ण हे केलं म्हणजे काय होतं की ह्याच्या आजूबाजूला तेवढं रान नाही येणार. रान तर येणारच किती तुम्ही करा, बट ते तेवढं येणार नाही जेवढं आजूबाजूला येईल. चला आम्ही काम करतो आणि मग तुम्हाला दाखवतो. मी एकदा काय फक्त वातावरण तर काय पावसाचं नाही आहे, कारण का पूर्ण क्लिअर ढग आहेत आज. चला मग मी करते काम आणि तुमका दाखवते. काकाक सांगून खड्डो करून दाखवते. तर आता हा बघा हा आम्ही खड्डा खणलाय एवढा
आता त्याच्यातच 2 तांब्या सेंद्रिय खत आणि 2 तांबे लेंडी असं मिक्स करणार आणि मग ही माती सगळी ओढून घेणार परत. ॲक्च्युली करायचं असतं असं चारही बाजूने केलं किंवा असं अर्ध्या बाजूने केलं तरी चालतं. बट काय आता आम्हाला पण मुंबईला निघायचं आहे 2-1 दिवसात आणि सगळी इकडची झाडं व्हायला हवी. तर म्हणून आम्ही सोप्पा पर्याय, म्हणजे आम्ही असं नाही, आम्हाला जे एक वाडीतले आहेत त्यांनीच सांगितलं की सोप्पा पर्याय म्हणून मग तात्पुरती असं करा तुम्ही. हा थोडासा अजून मी खणेल आणि मग त्याच्यात खत टाकेल. तर आता हे बघा, ह्या ह्याच्यात आम्ही लेंडी आणि खाली खत असं टाकलेलं आहे. आता ह्याच्यावर ही माती पसरून घ्यायची चांगली आणि माती पसरल्यावर पायाने दाब द्यायचा, म्हणजे कसं माती ती घट्ट बसायला हवी. ता एक काम करते, म्हणजे मग आपलं हे एक झाड फ्री झालं. तशीच मग मी सगळी करून घेते. हे बघा, ही लेंडी आहे आणि त्याच्याखाली सेंद्रिय खत टाकलं आहे. आणि पाहिजे तर तुम्ही हे जे रान असतं, हे बघा, हे सुकलेलं कराड बिराड किंवा पालापाचोळा तो पण तुम्ही टाकू शकता. तो पण मी थोडा टाकतो इकडे, कारण का त्याचा पण शेवटी खतच बनतं. तर आता ह्या एक काम करते आणि मग माती ओढून घेते आणि मग तुम्हाला सगळी झाल्यावर एक पूर्ण व्ह्यू देते. चला, कामा केव्हा आमच्यासोबत कामा गेलास तर आमका पण मदत भेटत आहे. चला, काम करून घेते मी. आपलं आता इकडे टोटल आमची 16 झाडं आहेत. 2 कलमाची आणि बाकी 5 वेंगुर्ला काजू आणि बाकीची सगळी जी 7-8 आहेत ती गावठी काजू. सगळ्यांना मी जसं दाखवलं तसे खड्डे करून आम्ही खत टाकले. खत, लेंडी आणि शेणखत असं, कारण का इकडे खूप शेणखत होतं तर ते पण आम्ही टाकलेलं आहे. आणि हातोहात हा जो हे असतो गवत ते पण त्याच्यात टाकलं आहे. तर आता पुढचं काम इकडचं तर झालेलं आहे. इकडे आता हे ऑलमोस्ट एवढं हे सगळं क्लिअर पण साफसफाई केलेली आहे. त्याच्यानंतर फक्त एकच काम आहे, आता हे सगळं आम्ही थोडंसं तोडून एका साईडला ठेवू मध्ये टाईम भेटला तर. आणि नंतर आता काय पावसात काही वयची गरज नाही, त्याच्यामुळे आता काही इकडे वय घालणार नाही. कारण का आता इकडे कशी आहे बघा, शेतीची कामं आहेत, त्याच्यामुळे जी ढोरं असतात ती आता लोक हे बांधून ठेवतात. तर पुढच्या वर्षी काम काय करणार, आता हे बघा, ही निसर्गाचीच एक बोलतात ना संरक्षण भिंत आहेच ही झाडं, म्हणजे ही भिंतच झाली. तर इकडे फक्त काय मध्ये ढोंबारे लावून इकडे चिवे असतात ते बांधून वय करून घेऊ एका साईडने, म्हणजे ही कंप्लीट. इकडनं काय गुरांची एवढी हे नाही आहेत बोलतात ना, कारण का उडी नाही मारत. फक्त ही अशी म्हणजे 3च बाजूने, मेन आम्हाला 3 बाजूनेच अशी घालायची आहे. तर ते आता पुढच्या वर्षी करू. मेन आत्ताचं इकडचं जे आत्ताचं काम होतं ते कंप्लीट केलं आहे. फक्त हे एक साफ करायचं आहे. ते आता या 2-3 दिवसात जर टाईम भेटला तर हे करू, नाहीतर मग सध्यासाठी तरी असंच ठेवू. बाकी तिकडे बघा सगळ्या काजू बिजू साफ केलेत. आता कालपासून ते इकडे कोकणात पाऊस पडलेला नाही आहे, त्याच्यामुळे थोडीशी माती पण बघा आता कडक होत चालली आहे. परत वाफ्यातलं पण जे पाणी होतं ते पण तुम्ही बघू शकता की सुकत चाललं आहे. म्हणजे आहे असं नाही एकदमच प्रॉब्लेम आहे आता, बट आता कालपासून तर एक पण थेंब पडला नाही पावसाचा. तर परत जर आठवडाभर गायब झाला तर प्रॉब्लेम होईल. तर आपण ही आता व्हिडिओ इकडेच संपवूया. ह्या व्हिडिओत फक्त मी दाखवलं काय तुम्हाला, ही जी आमची एक छोटीशी 30 गुंठ्यामध्ये बाग आहे ती दाखवली. अजूनही इकडे खूप झाडं लावायची आहेत. आणि परत हे बघा, हे खालचे पण वाफे आमचेच आहेत, तर त्याच्यात पण बघू, भविष्यात विचार आहे लावायचा. बट आत्ता सध्या तरी जे मेन काम होतं ते करून घेतलं खताचं. तर आता आपण ही व्हिडिओ इकडेच एंड करूया. तुम्हाला आमची ही व्हिडिओ कशी वाटली ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आमच्या चॅनलला, म्हणजे आपल्या मालवणी किचन आणि व्लॉग या चॅनलला तुमचा सपोर्ट द्या. सपोर्ट कसा, तर सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि व्हिडिओला लाईक, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जरा सपोर्ट करा, कारण का सबस्क्रायबर कसे थोडे गेन हवे आहेत मला पण.
तर त्याच्यासाठी जरा तुमचा सपोर्ट द्या आम्हाला. तर ही व्हिडिओ मी इकडेच थांबवतो. धन्यवाद. आणि असेच तुमची साथ आमच्या चॅनलला आणि मला नेहमी द्या. धन्यवाद.